आज मी तुमच्यासोबत नेहमीचं स्वयंपाकातलं रात्रीचं रुटीन शेअर करते आहे. इथे माझं वरण शिजून झालेलं आहे. फ्लॉवरचे काप करून घेतले. टोमॅटो, हिरवी मिरची जे काही बेसिक प्रिपरेशन असतं ते करून ठेवलेलं आहे. फ्लॉवर एकीकडे मी उकळायला ठेवला आहे. पाण्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं होतं. पाण्याला उकळी आल्यानंतर फ्लॉवर आणि हळद ॲड केलं. भात मी ऑलरेडी जेव्हा प्रिपरेशन सुरू करते ना, त्याच वेळी मी भात वेगळा शिजवत असते. म्हणून मी भातसुद्धा रेडी करून घेतला आहे. आता वरणाच्या फोडणीसाठी इथे मी तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये राई, जिरं आणि हिंग जरा करपलं कारण की तेल गरम झालं होतं. आता त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि हिरवी मिरची मी ॲड करून घेतलेली आहे. लगेच 2 टोमॅटो मीडियम साईजचे मी ॲड करून घेतलेले आहेत, फोडणी जास्त करपू नये म्हणून. टोमॅटो जसंच ॲड केलं की त्याच्यामध्ये लगेचच मी मीठ ॲड करत असते. टोमॅटो ॲड केल्यानंतर लगेच मीठ ॲड केलं की त्याच्याने टोमॅटो छान मऊ पडतो, छान गळतो आणि त्याचा फ्लेवर डाळ किंवा भाजीमध्ये खूप छान येतो. कोथिंबीरसुद्धा ॲड करून घेतली आणि टोमॅटो बघा बऱ्यापैकी आता मऊ पडायला सुरुवात झालेली आहे. टोमॅटो जेव्हा मला वाटतं की पूर्णपणे स्मॅशी झालेला आहे, मऊ पडला आहे, त्यावेळी मग मी मसाले ॲड करते. हळद, धने पावडर, लाल तिखट, हिरवी मिरची पण ॲड केली आहे. म्हणून त्याच बेताने फक्त हलका एक फ्लेवर येण्यासाठी लाल तिखट. आता जे काही वरण मी शिजवून घेतलेलं होतं, 3 शिट्ट्या लावून शिजवलेलं होतं. सो ते टाकून घेतलं आणि पाणी कितपत हवं त्यानुसार तुम्ही टाकून घेणार आहात. आता वरणसुद्धा माझं शिजून झालेलं आहे. याच्यामध्ये मी थोडीशी साखर ॲड केली कारण की आम्हाला आवडतो सुद्धा आणि टोमॅटो ॲड केल्यामुळे हलकी साखर ॲड करायची. तूप पण मी आत्ताच ॲड करते. म्हणजे आता मला पुन्हा वरणामध्ये काहीच ॲड करायची गरज नाही आहे. कोथिंबीर नाही, काही नाही, काही नाही. आता इथे फ्लॉवरसुद्धा छान शिजलेला आहे. तो सुद्धा आपण काढून घेऊया. बघा आता तेवढ्या वेळेत आपल्याला डाळला छान उकळी आलेली आहे आणि किती छान दाटसर झाली बघा. आता हे जर आपण ठेवलं ना 10 मिनटं की खूप छान दाटसर असं वरण तयार होणार. भाजीची तयारी करूया. कढईमध्ये तेल गरम करून घेतलं जिरं तडतडलं की मग त्याच्यामध्ये आपण लसूण घातलं, हिंग घालायचं आणि जे बटाटे आहेत, मी फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी बनवते. तर इथे मी 2 मोठे बटाटे कट करून घेतलेले आहेत. मीडियम साईजचे. फार मोठे काप नाही ठेवायचे बटाट्याचे. कारण की फ्लॉवर आणि बटाट्यांचं दोघांचा समतोल राखून त्या पद्धतीने मी कट करून घेतले आहेत. बटाटा हाय फ्लेमवर 2 मिनटं शिजवून घेतला ना, की तो छान बाहेरून क्रिस्पी होतो आणि लवकर शिजतो. आता हळद, धने पावडर, लाल तिखट मसाला, काळा मसाला ॲड केलेला आहे. त्याऐवजी तुम्ही घाटी मसाला, मालवणी मसाला किंवा कांदा लसूण मसालासुद्धा ॲड करून घेऊ शकतात. आता त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे. थोडी कोथिंबीर म्हणजे जी आपल्याला भाजीला लागते ती एकाच वेळी मी ॲड करून घेत असते. याला छान मिक्स करून घेऊया आणि याला एकजीव झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे फ्लॉवर ऑलरेडी शिजवून ठेवलेलं होतं, ते फ्लॉवरसुद्धा मिक्स करून घेणार आहोत. फ्लॉवर पण मिक्स करायचं म्हणजे बटाट्याला तर ऑलरेडी आपलं कोटिंग लागलेलं आहे. पण आता फ्लॉवर मिक्स केल्यानंतर सुद्धा मसाले छान एकजीव झाले पाहिजे सगळं भाजीमध्ये, त्याची काळजी घेत आपल्याला छान मिक्स करत जायचं आहे. आता मी टोमॅटो ॲड करणार आहे. टोमॅटो मी लास्टला याच्यासाठी ॲड करते, नाहीतर भाजी खूप करपते आणि टोमॅटोचं पाणी सुटतं. त्या पाण्यामध्येच ती भाजी छान शिजते. वरनंसुद्धा झाकणावर थोडंसं मी पाणी टाकते, म्हणजे त्या वाफेमध्ये ती भाजी छान शिजते. आता इथे मी बटाट्याचे काप करते आहे. त्यासाठी लांब लांब बटाटे कापून ठेवलेत. रवा, त्याच्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ, हळद, चुटकीभर लाल तिखट, धणे पावडर मिक्स करून घेतले आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तर लाल तिखट अशा गुठळ्या राहून जातात म्हणून छान हाताने असं मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये आपल्याला काप घोळवायचे आणि सगळे काप आपल्याला अशा पद्धतीने रेडी करून घ्यायचे आहेत. तर बघा मी तुमच्याशी बोलता बोलता अगदी 5 मिनिटात तुम्हाला फ्लॉवरची भाजी, डाळ आणि बटाट्याचे काप म्हणजे हा एक संपूर्ण स्वयंपाक कोणी आपल्या घरी येत असेल ऐन वेळेला म्हणजे आपलं की आम्ही येतोय असं सांगितलं आपल्याकडे अर्धा तास जरी असला तरी तुम्ही हे फटाफट असं प्रिपरेशन करून ठेवू शकतात. डाळ शिजत राहील पाहुणे येतील तोपर्यंत आणि भाजी होत राहील म्हणजे तुमचं खूपसं काम झालेलं असेल आणि तुमच्याकडे 1 तास असेल तर निवांत पूर्ण स्वयंपाक करून किचन ओटासुद्धा आवरला जाईल. आता हे मी एअर फ्रायरला लावणार आहे. एअर फ्रायरला मी हे 180 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटासाठी बेक करून घेणार आहे. याच्यावरती हलकंसं ऑइलसुद्धा ड्रिझल करायचं आहे. त्याच्याशिवाय चालणार नाही. असं नाही की
एअर फ्रायरमध्ये विदाऊट ऑइल नाही, काही काही रेसिपीजला ऑइल लागतं, थोडंफार तरी ऑइल यूज करायचं असतं. आता बघा भाजीसुद्धा रेडी झालेली आहे आणि किती सुंदर दिसते. तर कसा वाटला माझा संपूर्ण स्वयंपाक आणि डेली रुटीन माझा एक छोटासा मी शेअर करायचा प्रयत्न केला. डेली रुटीन इन द सेन्स माझा रोजचा स्वयंपाक मी कसा करत असते तो मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.